हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय लिकी चॅनल. फायनली आमचा पपाया केक रेडी झाला आहे. खूप सिम्पल इन्ग्रेडियंट्समधून बनवलेला हा एक हेल्दी आणि युनिक केक आहे. पण एक छोटी मिस्टेक आमच्याकडून झाली जी तुम्ही नक्की अवॉइड करा. आम्ही ईस्ट ॲड केल्यानंतर बेकिंग पावडर पण ॲड केला, पण ॲक्च्युली असं करायला नाही पाहिजे होतं. त्यामुळे टेक्स्चर थोडा चेंज झाला. आणि एक गोष्ट अजून, थोडी साखर जास्त असायला पाहिजे होती, तर टेस्ट अजून बेटर झाला असता. पण स्टील हा केक खूप सॉफ्ट आणि हेल्दी झाला आहे, एस्पेशली त्या लोकांसाठी जे शुगर अवॉइड करत आहेत आणि ज्यांना डायबिटीज असेल त्यांच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. सो तुम्ही स्नॅक्स म्हणून ह्या केकला तुम्ही खाऊ शकता. जेव्हा तुम्ही चहा पीत असाल किंवा तुम्हाला काही खायचं मन झालं असेल तर तुम्ही हा केक खाऊ शकता. सो नेक्स्ट टाईम तुम्ही ही रेसिपी ट्राय करणार असाल तर आमच्या या मिस्टेक्स अवॉइड करा आणि असा हेल्दी पपया केक घरी नक्की ट्राय करा. तर चला आता बघूया हा पपया केक कसा बनवायचा. सगळ्यात पहिले आपल्याला ईस्ट घ्यायचं आहे. त्यात थोडं कोमट पाणी ॲड करून 10 मिनिटसाठी रेस्टला ठेवायचं आहे. जोपर्यंत ते चांगलं फर्मेंट होत नाही तोपर्यंत वेट करा. आता हे ईस्ट रेडी झाल्यावर त्यात शुगर ॲड करा, थोडंसं मीठ ॲड करा आणि ऑइल पण ॲड करा. आता यात आपल्याला ग्रेटेड पपया ॲड करायचा आहे आणि थोडं व्हॅनिला एसेन्स ॲड करून सगळं मिक्सचर चांगलं मिक्स करा. आता हे सगळे लिक्विड इन्ग्रेडियंट्स रेडी झाले आहेत, तर त्यात आता हळूहळू फ्लावर ॲड करा आणि सगळं मिक्सचर स्मूथ होईल असं मिक्स करा. आता इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा. आमच्याकडून एक छोटी मिस्टेक झाली होती. आम्ही ईस्ट वापरताना बेकिंग पावडर पण ॲड केलं होतं, त्यामुळे टेक्स्चरवर थोडा फरक पडला. जेव्हा तुम्ही हा बॅटर 20 ते 10 मिनटंसाठी रेस्टला ठेवता तेव्हा ईस्ट असून पण बेकिंग पावडर यूज केल्यामुळे बॅटर प्रॉपर फॉर्म होत नाही आणि थोडा वेगळा दिसू लागतो. सो ही चूक तुम्ही नक्की अवॉइड करा. सिम्पल रूल लक्षात ठेवा. जर तुम्ही ईस्ट वापरत असाल तर बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा यूज करू नका, आणि जर तुम्ही ईस्ट वापरत नसाल तर बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा यूज करू शकता. सुरुवातीला थोडं कन्फ्युजन होतं, पण असं सिम्पल रूल फॉलो केला की सगळं इझी होतं. आता बॅटर रेडी झाल्यावर ते 20 ते 30 मिनटासाठी रेस्टला ठेवा, त्यामुळे बॅटर चांगलं सेट होतं. आता बेकिंगसाठी जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर 350 डिग्रीवर 20 ते 25 मिनिटसाठी बेक करा, आणि जर ओव्हन नसेल तर गॅसवर पण तुम्ही हा केक बनवू शकता, जसा की आम्ही केला आहे. त्यासाठी एक तवा प्रीहीट करा 10 मिनिटसाठी आणि मग त्यावर कंटेनर ठेवून 20 मिनिटसाठी केक कुक करा. आणि बघा, तुमचा सॉफ्ट आणि हेल्दी पपया केक रेडी होईल. आमचा केक पण खूप छान झाला होता. टेस्टला खूप मस्त होता आणि इझिली खायला पण चांगला होता. फक्त ही एक छोटी मिस्टेक झाली होती, ती तुम्ही अवॉइड केली तर रिझल्ट अजून परफेक्ट येईल. हा केक एस्पेशली त्या लोकांसाठी आहे जे शुगर अवॉइड करत आहेत किंवा शुगर नाही खात. सो नक्की ट्राय करा आणि आमच्या मिस्टेक्समधून शिका. थँक्यू.